नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे व्हॉइस सिमचं जे काही हॉल तिकीट तिथं आलेले आहे, तर हॉल तिकीट घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर इथं आल्यानंतर व्हॉइस सिमचं जे काही ऑफिशियल पेज आहे, सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही व्हॉइस सिम टाकल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर व्हॉइस सिमचं जे काही पेज आहे, तर तुम्हाला इथं व्हॉइस सिम दिसेल। व्हॉइस सिमवरती क्लिक करायचं आहे। व्हॉइस सिमवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला व्हॉइस सिमचा जो काही रिझल्ट आहे, रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला इथं यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हॉइस सिमचा रिझल्ट चेक करू शकता। जर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं तर ऑनलाईन ॲप्लिकेशनचं सुद्धा ऑप्शन यामध्ये आहेच तुम्हाला। तर रिपीटरचे त्याचप्रमाणे ज्याचे कोणाचे बॅक पेपर राहिलेले असेल तर त्यांचे सुद्धा हॉल तिकीट आलेले आहेत। तर इथं आल्यानंतर एक हॉल तिकीटचं तुम्हाला ऑप्शन दिसेल। तर हॉल तिकीट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर किंवा तुम्ही डायरेक्ट इथं व्हॉइस सिम टाकल्यानंतर इथं हॉल तिकीट टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येऊ शकता। तर दोन प्रकारे तुम्ही या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक्झाम इव्हेंट दिसेल। तर आता हे मेन जे काय आहे, तर यामध्ये एक्झाम इव्हेंट तुमचा फेब्रुवारी मार्च जे की इथं तुम्हाला 2025 दाखवण्यात येईल। जर तुमचा जुना एक्झाम इव्हेंट असेल डिसेंबर 2024चा तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा PRN नंबर, तुमचा जो काही PRN नंबर आहे ते PRN नंबर तुम्हाला न चुकता इथे टाकायचा आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स येते की युजर नेममध्ये काय टाकायचं आहे, तर युजर नेममध्ये तुम्हाला काहीही टाकण्याची आवश्यकता नाही। फक्त तुम्हाला तुमचा PRN नंबर बरोबर टाकायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचं आहे। तर कॅप्चा जर घेत नसेल तर तुम्ही इथून कॅप्चा रिफ्रेश करून घ्यायचा आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही हॉल तिकीट आहे व्हॉइस सिमचं ते डाउनलोड करू शकता। तर याबद्दल जर काही अडचण जात असेल किंवा तुमचं हॉल तिकीट जो नॉट जनरेट जर असं दाखवत असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही। तुमचं हॉल तिकीट जनरेट व्हायचं राहिलेलं आहे। तर ज्यांच्याकडे PRN नंबर आहे तर तुम्ही इथं तुम्हाला तुमचा PRN नंबर कॅप्चा टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं व्हॉइस सिमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।